कलावंत। मी गवनेर दामोदर सरोदे, लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य संस्थापकीय अध्यक्ष आहे। आज जो शिर्डीमध्ये लोककलावंतांचा मेळावा संपन्न होत आहे, प्रथम सकाळी आम्ही लोककलावंतांची साईबाबा चरणी साईबाबाच्या मंदिरात एक प्रभात फेरी काढली आणि त्या प्रभात फेरीमध्ये साधारणतः 8 ते 9 हजार कलावंत उपस्थित होते। आता यानंतर 1:30 वाजता एक असा सुंदर असा ग्रामीण कलावंतांचा कार्यक्रम इथं स्टेजवरती आयोजित होणार आहे आणि जे ग्रामीण कलावंत आहे, उत्कृष्ट कलावंत आहे, त्यांना आपण श्री राष्ट्रीय साई जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। बाळासाहेब शिरतार, लोककलावंत विचार मंच महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष, या ठिकाणी आज सरोदे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातून आलेले सर्व कलावंतांचा सर्वप्रथम मी स्वागत करतो। या साईबाबा नगरीमध्ये साहेबांच्या माध्यमातून जे ग्रामीण भागाचे कलावंत आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आले आहे आणि त्या ठिकाणी दीडच्या नंतर साहेबांनी आताच माहिती सांगितलेली आहे का सर्वांना पुरस्कार दिला जाईल। विशेष करून जो ग्रामीण भागचा कलावंत आहे, आज कुठेतरी मागं राहिला होता आणि संघटनेच्या माध्यमातून आज पुढे येतो, याला सर्व साहेबांचा सहकार्याने सर्व पदाधिकारी उपस्थित आहे आणि या ठिकाणी थोड्याच वेळात कार्यक्रम चालू आहे। जय श्रीराम। नमस्कार, माझे नाव विमल रवींद्र डोंगरे, मी महिला लोककलावंताची जिल्हा अध्यक्श आहे। अहिल्यानगर लोककलावंत आम्हाला हे माहीतच नव्हतं महिलांना, म्हणजे ग्रामीण भागातल्या महिला एकत्र येत नव्हत्या। ज्यावेळेस आम्हाला आमचा त्या शिर्डीला कार्यक्रम झाला त्यावेळेस आम्हाला सरोदे साहेब आणि मनथोडे काका भेटले। ते म्हणले विमलताई तुमचा असं मोठा ग्रुप आहे का? म्हटलं हो म्हणजे हो साहेब। म्हणजे तुम्हाला आम्ही एक नाही का दिशा दाखवतो। मग त्यांनी आम्हाला ही दिशा दाखवली आणि मग त्या सरोदे साहेबांमुळे आम्ही एवढं पुढं आलो ना, तर आता आम्हाला म्हणजे शिर्डी ह्या ठिकाणी माझ्या भागातील जवळजवळ 9 पुरस्कार इथं म्हणजे राज्यस्तरीय शिर्डी संस्थांच्या वतीने होणार आहे। धन्यवाद।